नमस्कार मित्रांनो. अनुभवजन्य कीर्तनानंतर आम्हाला एक असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की अनुभव येण्यासाठी कोणती साधना करावी. तर मी त्या कीर्तनामध्ये सावता महाराजांचा अभंग घेऊन असं म्हणालो होतो की सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे मग तयेचेने पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी होईजे पसाय तया. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वकर्माची पूजा करा. जर तुम्ही शेती करत असाल तर त्या शेतीलाच तुमचं ईश्वर समजा आणि करता करता भगवंताचं नाव घ्या. कामामध्ये काम, मुखे घ्या राम नाम. तुम्ही जर पाणीपुरी विकत असाल तर तन्मयतेने ती पाणीपुरी बनवा की आज गिराईक नाही येणार आहे माझ्याकडे, देवच येणार आहे खायला. तुमचा ज्या देवाची भक्ती करताय तोच खायला येणार आहे. तशा पद्धतीने ती बनवा आणि लोकांना चारा. जे स्त्री पुरुष येत आहेत तुमच्याकडे ती खाण्यासाठी त्यांनाच ईश्वर समजा, विठ्ठल रुक्मिणी समजा. तर अशा प्रकारे स्वकर्म कुसुमाची वीरा म्हणजे स्वकर्माची पूजा ही अनन्य भक्तिभावाने केली तर 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. दुसरी गोष्ट, अनुभव येण्यासाठी चित्तशुद्धी फार गरजेची आहे. आणि चित्तशुद्ध एकाच गोष्टीने होत आहे, खरं बोलल्याने. ही जी जीभ आहे तिला थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवा. जर खोटं बोललं जात असेलच तोंडातून तर एक काम करा, बोलूच नका. शांत राहा, कमी बोला, अंतर्मुख व्हा. या अंतर्मुख होण्याने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील. खोटं बोललं जाणार नाही, कुणाची निंदा होणार नाही, इतकं बोललं जाणार नाही की भांडणाची वेळ येईल. आणि अंतर्मुख होऊन मग सत्य 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 सत्यने वागत राहिलं की माझे शब्द ऐका, व्यक्ती सत्याने वागणारा हा स्वतः सत्य होतो आणि मग त्याचं चित्त शुद्ध होते. आणि चित्त शुद्ध होणाऱ्या व्यक्तीला अनुभव लवकर येतो. तिसरी गोष्ट, अनुभव येण्यासाठी मन शांत होणे सुद्धा गरजेचं आहे. मनात जर असंख्य विचार असतील, असंख्य विचार, त्या विचारांना असे फाटे फुटतात. हा पहिला फाटा, हा दुसरा फाटा, हे 5 फाटे आणि त्या 5 फाट्यांना परत मग 25 फाटे, असे फाटे फुटत जातात. असे जर फाटे फुटत राहिले तर त्या ईश्वराचा अनुभव कसा होईल. आणि म्हणून त्या मस्तकामधले जे विचार आहेत, सतत जी विचारांची ट्रॅफिक आहे, गर्दी आहे, ती कमी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे, ध्यान. रोज किमान 20 मिनिटे जरी ध्यान केलं, सकाळी करा, दुपारी करा, बसमध्ये करा, अगदी तुमचं काम करताना करा, संध्याकाळी करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी करा, परंतु 20 मिनिटं ध्यान करा. हे ध्यान तुमचं जीवन बदलून टाकेल. आता मी हे खटाटोप का करते तुम्हाला सांगण्याचं, माझे शब्द ऐका. ज्या व्यक्तीने एखाद्या माणसाला आध्यात्मिक बनवलं त्या व्यक्तीकडून 100 यज्ञ घडली इतकं पुण्य आहे. मी माझा पुण्याचा साठा वाढवतोय. माझा तुम्हाला सांगण्यामध्ये स्वार्थ आहे की मी माझ्या पुण्याचा साठा वाढवतोय. त्यामुळे नक्की हे करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. धन्यवाद.